हिरकणी अकॅडमीवरती सर्वांचं स्वागत आहे. पहा, जो काही मुंबई उच्च न्यायालयाचा जो काही शिपाई पदासाठी झालेला पेपर आहे बघा, जी प्रश्नपत्रिका आहे बघा, ती या ठिकाणी आपल्यासमोर मी आणलेली बघा. टोटल 30 मार्काचे या ठिकाणी पेपर आहे पहा. 30 प्रश्न घेणार आहेत. पूर्ण डिटेलमध्ये हे प्रश्न असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओची तुम्हाला जर PDF डाउनलोड करायची असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक टाकलेली पहा. आपण स्पेशल मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा? जे काही बघा प्रश्नपत्रिका नाव आहे बघा, मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका, त्यावर क्लिक करा. डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि क्लिक केल्यानंतर मित्रांनो लगेच तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल पहा लिंक आपल्या WhatsApp ग्रुपची. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुपची लिंक टाकलेली आहे. त्यावर तुम्ही सर्वात पहिल्यांदा ते काम करा, की ग्रुप जॉइन करा. ग्रुपवर मी तुम्हाला महत्त्वाचे अपडेट, हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, त्यासोबत याची PDF आणि अजून काही महत्त्वाचं मटेरियल मी त्या ठिकाणी टाकणार आहे. त्यामुळे तुम्ही तो ग्रुप नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली पहा. चला आपण आता प्रश्नाकडे वळूयात. तर मित्रांनो, हे सगळे प्रश्न झालेले प्रश्न आहेत बघा. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका असणार आहेत. पेपर पॅटर्न कसा आहे सगळा पाहून घ्या. चला मित्रांनो, पहिला प्रश्न आहे बघा, एड्स हा रोग कशामुळे होतो? चला द्या उत्तर. ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे. बरोबर आहे सर्वांचं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी, विषाणू. मित्रांनो लक्षात ठेवा, एड्स हा रोग कशामुळे होतो? तो विषाणूमुळे होतो पहा. बघा, HIV या विषाणूमुळे होतो. हा विषाणू शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मित्रांनो, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. द्या उत्तर कमेंट बॉक्समध्ये. हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? तर मित्रांनो, हाडासाठी बघा व्हिटॅमिन डी. लक्षात ठेवा, व्हिटॅमिन डी. मित्रांनो, व्हिटॅमिन डी काय करतं? कॅल्शियम शोषण्यास मदत करतं. ज्यामुळे जे काही आपले हाडकं आहेत बघा, ते मजबूत होतात. त्याचप्रकारे सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये सुद्धा हे आपल्याला पाहायला मिळतं. नैसर्गिकरित्या मिळतं. त्यामुळे कवळ ऊन नक्की घ्या. शर्ट वगैरे मस्तपैकी या ठिकाणी पूर्ण बघा, या ठिकाणी अंगावर व्हिटॅमिन डी घ्यायचं असेल तर कवळ ऊन आपल्या शरीरावर पडलं पाहिजे. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आहे. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आपल्याला पाहायला मिळतात? तर मित्रांनो, सर्वात जास्त हत्ती आपल्याला कर्नाटकमध्ये पाहायला मिळतात. ऑप्शन क्रमांक डी, कर्नाटक राज्यामध्ये. हत्तीच्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त हत्ती कर्नाटक राज्यात आढळतात. त्याच्यानंतर आसाममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि त्याच्यानंतर केरळचा क्रमांक लागतो. 1 नंबर कर्नाटक, आसाम आणि केरळ. 3 नंबरला केरळ आहे. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो लक्षात ठेवा, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? यापैकी नाही केली बघा. मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली आहे चंद्रगुप्त मौर्य. कधी केली? तर इसवी सन पूर्व 321 मध्ये आर्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. आणि पर्यायामध्ये त्याचं काही नाव नाही पहा त्यांचं. पुढचा प्रश्न मित्रांनो, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? एकदम सोपा प्रश्न मित्रांनो, द्या उत्तर. मधुमेह, त्याला आपण काय म्हणतो? डायबिटीज असं म्हणतो मित्रांनो. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर मधुमेह म्हणजे डायबिटीज हा रोग होतो. लक्षात ठेवायचं, एकदम सोपा प्रश्न आहे बघा, डायबिटीज. मित्रांनो, शरीरामध्ये स्वादपिंडामधून काय होतं? इन्सुलिन या संप्रकारचं जे काही बघा हार्मोन आहे, त्याचं प्रमाण कमी झाल्यास रक्तातील साखर बघा, आपल्याला साखर झाली म्हणतात. त्याचं नियंत्रण राहत नाही. त्यामुळेच बघा त्याला मधुमेह किंवा डायबिटीज असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूचे तार वापरतात? आता विजेचे दिवे ते बघा जवळजवळ संपलेलेच आहेत. आता आपल्याकडे LED आले आहेत बघा, पांढरे व्हाईट बल्ब. तर विजेच्या दिव्यात कोणत्या धातूचे तार वापरतात? तर टंगस्टन. मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक सी, टंगस्टन. जो काही विजेच्या बल्बमधील फिलामेंट असतो तो टंगस्टन धातूपासून बनलेला असतो बघा. टंगस्टनचा वितळण बिंदू हा खूप उच्च असतो बघा. खूप खूप उच्च म्हणजे किती? 3422 इतकं त्याचा वितळण्याचं प्रमाण असतं बघा. 3422 डिग्री सेल्सिअस इतका असतो. त्यामुळे तो लवकर वितळत नाही, म्हणजे बल्ब उडत नाही लवकर. पुढचा प्रश्न मित्रांनो, मादक पदार्थाचं सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? तर मित्रांनो, कशावर घातक परिणाम होतो? तर मज्जासंस्थावरती परिणाम होतो बघा. अल्कोहोल किंवा मादक पदार्थाचा थेट परिणाम मध्यवर्ती मज्जासंस्थेवर म्हणजे CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर होतो, ज्यामुळे मेंदूचं शरीरावरील नियंत्रण सुटतं पहा. या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही
हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा Google पे करायचं आहे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDF वरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम कोणाकडून केलं जातं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम. तर लहान मेंदू ऑप्शन क्रमांक ए लहान मेंदूकडून मित्रांनो शरीराचा तोल सांभाळण्याचं काम केलं जातं. कोणाकडून? लहान मेंदूकडून. मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या. शरीराचा तोल सांभाळण्याचं आणि स्नायूंच्या हालचालीमध्ये सुसूत्रता आणण्याचं मुख्य कार्य लहान मेंदू करतो पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. चवदार तळे सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला? तर चवदार तळे कुठं झालं? महाड या ठिकाणी झालं बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा तारीख लक्षात ठेवा 20 मार्च 1927 या ठिकाणी बघा चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. जिल्हा जर विचारला तर कोणता जिल्हा आहे मित्रांनो? रायगड जिल्हा आहे. हे पण लक्षात ठेवा कोणत्या जिल्ह्यात? रायगड जिल्ह्यामध्ये महाड या ठिकाणी चवदार तळ्याचा या ठिकाणी सत्याग्रह झाला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो मध्यरात्रीचा सूर्य कोठे उगवतो? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नॉर्वे या ठिकाणी. नॉर्वे या देशाला मध्यरात्रीचा सूर्याचा देश म्हणून ओळखलं जातं पहा. कारण या ठिकाणी आर्कटिक वृत्ताच्या उत्तरेकडे उन्हाळ्यामध्ये सूर्य मावळत नाही. पुढचा प्रश्न मित्रांनो यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ कोठे आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा कराड या ठिकाणी बघा. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ कराड जिल्हा सातारा या ठिकाणी. मित्रांनो या ठिकाणी कृष्णा आणि कोयना नद्याचा संगम सुद्धा होतो आणि या संगमावर आहे पहा त्याला प्रीती संगम सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे बघा झाडाचं वय कशावरून ठरवतात? तर झाडाचं वय मित्रांनो बुंध्याच्या आतील जो काही वर्तुळ असतो बघा हा बुंदा कापला त्याच्या आतमध्ये काळा वर्तुळ असतो त्यावरून ठरवलं जातं पहा. समजलं? झाडाच्या खोडातील वार्षिक कड्यावरून म्हणजे ॲन्युअल रिंगवरून त्यांचं वय या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने काढलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्र शासन काय प्रश्न आहे मित्रांनो केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली पहिलं ग्राम न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? सांगा पटकन. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कुठे आहे मित्रांनो राळेगण सिद्धी याचं योग्य उत्तर आहे पहा. तर मित्रांनो हे राळेगण सिद्धी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रामधील अहिल्यानगर. लक्षात ठेवा मित्रांनो MS 16 म्हणजे महाराष्ट्रामधील अहिल्यानगरमध्ये राळेगण सिद्धी पहा. समजलं? खालीलपैकी कोणता रोग हा पाण्याद्वारे पसरत नाही बघा. कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही असं विचारलंय. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर मित्रांनो कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? तर हिवताप. हिवताप पसरत नाही मित्रांनो. कावीळ पटकी त्याच्यानंतर कॉलेरा नारू हे दूषित पाण्यामुळे होणारे काय आहेत पहा आजार आहेत.
मात्र हिवताप हा डासांमार्फत होतो. बघा लक्षात ठेवा, डासांमार्फत हा पसरतो. नेक्स्ट आहे मित्रांनो, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर बघा ऑप्शन क्रमांक बी, सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही. पहा, भारतीय संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश होतो. सर्वोच्च न्यायालय मित्रांनो ही स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे आणि ती कायदे मंडळात संसदेचा भाग नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर आपल्या सगळ्यांना माहिती होईल बघा, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नवीन नाव काय बघा, अहिल्यानगर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणतं गाव हे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावरती आहे? तर नरसोबाची वाडी. लक्षात ठेवा मित्रांनो, नरसोबाची वाडी. बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र नरसोबावाडी हे ठिकाण कृष्णा आणि पंचगंगा या नद्याच्या संगमावर वसलेलं काय बघा, एक दत्त क्षेत्र आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? सांगा पटकन. तर यमुना आहे मित्रांनो, गंगा यमुना पाठ करून ठेवा. यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी आणि महत्वाची उपनदी मित्रांनो, आणि ती यमुनोत्री हिमनदीमधून उगम पावते आणि प्रयागराज या ठिकाणी गंगेला मिळते. मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तुम्ही नक्की जॉईन करा. 19 नंबरचा प्रश्न बघा, जीएसटीचा लॉंग फॉर्म काय आहे? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तो ऑप्शन क्रमांक सी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक सी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याचं काय पहा, योग्य उत्तर पहा. लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो 1 जुलै 2017 तारीख पण लक्षात ठेवा. 1 जुलै 2017 पासून हा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आला होता. नेक्स्ट आहे बघा, गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? सांगा पटकन. गोलकोंडा. तर मित्रांनो ही ऑप्शन क्रमांक ए, तेलंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऐतिहासिक गोलकोंडा किल्ला आणि हिऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेली गोलकोंडा खानी तेलंगणा राज्यात हैदराबाद जवळ आहे. पहा, हैदराबाद. महाराष्ट्रामध्ये काय प्रश्न आहे पुढचा पहा, महाराष्ट्रामध्ये करहांडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नागपूरमध्ये मित्रांनो हे आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा, नागपूर. समजलं, नागपूर जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, मराठी व्याकरणाचा दुधामध्ये मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो दुधामध्ये मीठ कालवणे म्हणजेच काय? तर बघा, बसलेल्या घडीचा विचका करणे हे काय बघायचं, योग्य उत्तर पहा. म्हणजे एखादं काम जर सुरळीत चालू असेल त्यामध्ये विघ्न आणायचं किंवा आनंदामध्ये विरजण घालणे म्हणजे दुधात मीठ कालवणे किंवा बसलेल्या घडीचा विचका करणे होय. संपूर्ण डिजिटल आणि हायटेक वर्गखोल्या असलेलं पहिलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो पहिलं राज्य कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, केरळ हे मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. पहा कोणतं, केरळ. केरळ हे भारतामधील पहिलं राज्य आहे ज्याने आपल्या सर्व सरकारी शाळांमध्ये हायटेक क्लासरूम आणि डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली. पहा प्रश्न क्रमांक 24 आहे बघा, तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तुळजापूर. तो ऑप्शन क्रमांक बी, उस्मानाबाद मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. समजलं. जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक वन दिवस मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा ए, 21 मार्चला मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. पहा लक्षात ठेवा, 21 मार्चला जागतिक वन दिवस साजरा केला जातो. पहा प्रत्येक वर्षी 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो. पहा आणि 5 जूनला काय असतं मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन असतो. लक्षात ठेवायचं आपल्याला, यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, पत्रकार या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे. पहा पत्रकार, तर पत्रकर्ती. समजलं. नेक्स्ट मित्रांनो, सौंदर्य या शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी. पहा करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शन अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. पहा कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते. बघा त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत. पहा ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 249 रुपये पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. पहा लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील. मित्रांनो 249 रुपये तुम्हाला फोनपे गुगल पे करायचे आहेत.
मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.